इकडे बघा फोन सायलेंट करतो वाजतोय। हा महाराष्ट्र केसरीचा खिताब पटकवल्यानंतर पृथ्वीराज मोहोळ त्याच्या घरी परत आलेला आहे। आई वडील त्याच्यासोबत आहे, संपूर्ण कुटुंब त्याच्या स्वागतासाठी या ठिकाणी आहे। जर आपण बघितलं तर पुष्पवृष्टी त्याच्यावर केली जाते। आई वडिलांना भेटला, काय भावनिक क्षण आहे हा? मी आल्या मम्मीलाच भेटलो, खूप आनंद होतोय। आई वडिलांचं स्वप्न आज पूर्ण झाले, खूप आनंद होतो। आईसाहेब म्हणजे आम्ही बघितलं जेव्हा आतमध्ये आला तुम्ही मिठी मारून अक्षरशः तुम्हाला डोळे भरून आलेत। त्याच्या कष्टाचं त्याला फळ मिळालं, त्याने खूप कष्ट केले, त्याच्या वडिलांनी सुद्धा खूप कष्ट घेतले। आम्ही बघितलं आले आले ही चौथी पिढी आहे। मॅच बघताना काय वाटत होतं? मॅच बघायला तुम्ही तिथे स्वतः गेले? नाही, घरी होते, देवापुढे होते, त्याच्यासाठी फक्त पूजा करत होता। हो। जेव्हा कळालं की आपला मुलगा महाराष्ट्र केसरी झालाय, तो क्षण कसा होता तुमच्यासाठी? काय अनुभवलं तुम्ही? गगनात मावन्न असं क्षण होता। म्हणजे अक्षरशः तुमचे अश्रू म्हणजे आनंदाचे अश्रू आहेत। तुम्ही आल्या आल्या त्याला मिठीत घेतलं, कसं घेतलं मिठीत? वडिलांचं हे स्वप्न होतं, वडील देखील सोबत आहे, सुरुवातीपासून तो म्हणतोय। म्हणजे आल्या आल्या त्याने दगडूशेठचे दर्शन घेतले आणि सगळ्यात पहिले वडिलांचं नाव घेतलं। आणि आमच्या घराची परंपराच आहे कुस्तीविषयी आहे, आमची खूप आस्था आहे। माझे चुलते आहेत, ह्यांच्या प्रेरणा असतं आणि वडिलांच्या आमचे अजून एक चुलते आहेत आमचे, हे एक आमचे चुलते आहेत। आम्ही सगळेच घरातले पैलवान आहात। चुलत्यांची खूप महत्त्वाकांक्षा होती की आपल्या घरात असं असं पाहिजे आणि चुलत्यांच्या प्रेरणा असता आम्हाला पण प्रेरणा मिळायची। माझ्याकडून त्यांनी ती घेतली आणि त्यांनी त्याचं जे कष्टाचं आणि त्याचं मनातली जी इच्छा होती ती त्यांनी पूर्ण करून दाखवली। आमची इच्छा त्यांनी पूर्ण करून दाखवली, त्याचा खूप 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 समाधान आहे। तो बोलताना बरेचदा म्हणला वडिलांचं स्वप्न होतं, दिवस रात्र केलं त्याच्यासाठी। तुम्ही कधीपासून कधी ठरवलं तुम्ही की त्याला आपल्याला पहिलवान बनवायचंय आणि असा विश्वास होता तुम्हाला यंदा तो महाराष्ट्र केसरीचा खिताब जिंकेल? विश्वास तर त्याला मला म्हणजे तो ज्या वेळेस म्हणजे साधारण त्याला गाडीवर चालता पण येत नव्हतं, मग आमची स्वतःची तालीम आहे खालकर तालीम। मी त्याला माझ्या बुलेटवर बसवायचो पोटाला बांधून मफलरीनी आणि तालमीमध्ये नेऊन मातीत सोडायचो। ज्यावेळेस मुलं आईला पितात त्यावेळेस तो तालमीच्या मातीत खेळायचा आणि असं कितीतरी वर्ष तो 5 ते 6 वर्ष तालमीच्या मातीतच खेळून झालेला आहे आणि त्याला आईचा सहवास फार कमी भेटलेला आहे। आत्ताच्या तर ह्या चालू 8 ते 10 वर्षात त्यांनी कदाचित आईला वर्षातून एकदा दोनदाच भेटलेली असेल आणि आत्ता ती त्याच्या संग कोल्हापूर तिकडे दिल्लीला असेल, त्यामुळे तो एक सहवास त्याला मिळायचा, एक 20 दिवसाचा, 15 दिवसाचा, 25 दिवसाचा आणि त्याचे कष्ट त्याचे जास्त आहेत। आईला आज भेटलाय, बरेच दिवसानंतर भेटला असशील, काय किती भावनिक आहे? म्हणजे तुझं देखील मन भरून आलं दिसतं। नाही, खूप आनंद वाटतोय। ज्या गोष्टीसाठी कष्ट करत होतो त्या साध्य करून आईपाशी उभा आहे, खूप आनंद वाटतोय। जसं वडिलांनी सांगितलं की तू वर्षातून खूप कमीदा आईला भेटलं, म्हणजे आई तर अजून सुद्धा अश्रू थांबत नाही आनंदाचे कदाचित। नक्कीच आता हे सगळ्यांचं एवढं भरपूर प्रेम आहे आणि हे सगळ्यांचं स्वप्न पूर्ण केलेलं आहे। बाकी माझं स्वप्न खूप मोठं आहे, अजून सगळ्यांचं स्वप्न पूर्ण केलं, भारी वाटतं। अजून पुढे जाणार आहे। म्हणजे मुलाला कधीच लांब होऊ देत नाहीत, पण तुम्ही हा क्षण बघण्यासाठी, तो महाराष्ट्र केसरी व्हावा यासाठी आणि पुढे जावं यासाठी बरंच काय त्याला सॅक्रिफाईस केलंय। आज म्हणजे वर्षातून जसं म्हणतं की खूप कमीदा तुम्ही भेटायचा, एक 4 दिवस भेटायचो, आला की एखादी रात्र इथं
आला तर भेटून जायचा, नाही तर नाही. कुठल्याच सणाला तो कुठल्याच घरी नाही. जरी पुण्यात असला तरी तो माझ्यापाशी नाही. म्हणजे हे त्याचे फळ आहेत कष्टाचे, आणि त्याला ते मिळाले. कष्ट चीज झालं, पुढची वाटचाल म्हणजे पुढे तुम्हाला म्हणजे वडिलांचं स्वप्न आत्ता पूर्ण झालं की अजून काही मोठं स्वप्न पाहिलंय त्याच्यासाठी तुम्ही? प्राथमिकता आपल्या महाराष्ट्रामध्ये स्वप्न तर मोठी आहेत त्याच्याकडनं, आमची सर्वांचीच आहेत. सर्वांनाच आता हे त्याचे चुलते आहेत सचिन मोळ, यांचे खूप मोठी स्वप्न यांच्याकडनं होती, माझ्याकडनं होती. ती पृथ्वीराजच्या स्वरूपात आम्हाला पुढच्या दृष्टीने सफल करायचे. त्याला अजून त्याचं कॅरियर बनवण्यासाठी खूप दिवस बाकी आहेत आणि तो ते बनवणार. आता हे प्राथमिकता त्याची फक्त स्टार्ट झालेली आहे. महाराष्ट्र केसरी होणं एक महाराष्ट्राचा गौरव असतो, त्याशिवाय महाराष्ट्रामध्ये पैलवान म्हणत नाही, म्हणून ही महाराष्ट्र केसरीची गादा आपल्याला हवी असती. नाही तर आमची स्वप्न खूप मोठी आहेत आणि तो 100% पूर्ण करणार हा मला विश्वास आहे, खात्री आहे. आणि माझ्या मनाला पहिल्यापासून खात्री आहे, कारण की त्याला खूप काही मी ज्या पद्धतीने त्याला घडवत आलो आहे, त्याची काय जी अपेक्षा असती ती त्याच्या दुपटीपेक्षा मी त्याची पूर्ण करतो. आणि त्याला मी असेल तरच तो म्हणतो पप्पा मी म्हणजे जे दिल्लीला वगैरे असलं, मी घरी आलो 2 दिवसासाठी तरी पप्पा या ना पटकन. कुस्ती बघताना काय वाटत होतं? महाराष्ट्र केसरी जेव्हा तो झाला, तिथं घोषित झाला, तुम्ही तिथं असालच? हो, मीच त्याला कोचिंग करीत होतो. मला एवढा विश्वास आहे की आपण जे काय शिकवले, मी काय त्याला शिकवले आणि मी त्याच्याकडून काय जे करून घेतले, त्या माझ्या अपेक्षेपेक्षा त्याने कितीतरी सुंदर पटीने ती कुस्ती करून आणि मी जे शिकवले त्याच्यापेक्षा अजून चांगलं करून त्यांनी दाखवलेलं आहे. आईसाहेब सुद्धा आहे. आईसाहेब, जर आपण बघितलं तर मॅच तुम्ही बघितली नाही, त्या क्षणात तुम्ही त्याच्यासाठी देवळासमोर बसलेला पूजा करत होता. मॅच कधी बघितली तुम्ही जेव्हा हे सगळं बघितलं? काय कुठला डाव सगळ्यात आवडला त्याच्यात? माझी आई, एक बहीण, हे सगळे माझ्याबरोबर पाहत होते मोबाईलवर. त्यांचं मी ऐकत होते की त्यांचा जल्लोष मला गगनात मावना एवढा होता. आज हा क्षण पाहण्यासाठी हे सगळेजण इतके आतुरते होते ना, मोहोळ घरानं. हे खूप खूप आज त्यांनी खरंच त्यांचं चीज झालं. मी म्हणते त्यांच्या फळाचं म्हणजे त्यांच्या आशीर्वादानेच सगळं झालं असं म्हणते मी. आता काय पुढं तुझे काय स्वप्न आहेत? आई वडिलांनंतर आज पूर्ण कुटुंब इथं आलंय मोहोळ. जर आपण बघितलं तर प्रत्येक एवढं आनंदी, म्हणजे ओवाळतंय कोणतरी, तुला पुष्पवृष्टी करतंय तुझ्यावर, हार घात. मामा पण इथे आहेत. मामा परिवार आहेत आज आमच्या मूळ घराण्यातलं, कारण का 4थ्या पिढीतलं स्वप्न म्हणजे पहिल्या पिढीपासून चालू आले. सगळे आमच्या घरातले मोठे पैलवान झाले, आजोबांसगळे वडील झाले, चुलते झाले, सगळे मोठे पैलवान. पण आज हे स्वप्न पूर्ण झालं. ते सगळ्यांचं आज म्हणजे अख्ख्या मुळशी तालुक्याचं म्हणा, पुणे जिल्ह्याचं नाव म्हणा, सगळ्यांचं नाव मोठं झालं आज. आई, तुम्ही त्याला प्रेमाने काय हाक मारता? सोनू. सोनू खऱ्या अर्थाने म्हणजे पृथ्वीराज, ज्याला प्रेमाने सगळे घरचे सोन्या म्हणतात, अर्थात सोन्याने खरंच सोन्यासारखा दिवस आणलाय, सोन्यासारखी कामगिरी करून दाखवली आहे. कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.